शहापूरमधील टेंबा गावात तुकाराम घोडविंदे यांच्या घरगुती गणपतीच्या मखराची सजावट पर्यावरणपूरक पद्धतीने करण्यात आली आहे। सजावटीमध्ये अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांचा सुंदर देखावा साकारण्यात आलाय। सांगलीत मोठ्या उत्साहात घरोघरी बाप्पाचं आगमन होतंय। ढोल ताशांच्या गजरात गणरायाची मिरवणूक काढत घरोघरी गणरायाची प्रतिष्ठा होतीये। बाप्पाला आपल्या घरी विराजमान करण्यासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी एकच लगबग केल्याचं पाहायला मिळतंय। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या घरी बाप्पाचं आगमन झालंय। मुरलीधर मोहोळ कुटुंबाकडून बाप्पाचं स्वागत करत मनोभावे पूजा करण्यात आली। मुरलीधर मोहोळ केंद्रात मंत्री झाल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच गणेशोत्सव आहे। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते शिर्डीतील पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यात गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे। सोलापुरात खासदार प्रणिती शिंदे यांच्या फार्म हाऊसवर गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। यावेळी संपूर्ण शिंदे परिवार यावेळी उपस्थित होता। राज्यभरात आज गणपती बाप्पाचं मोठ्या थाटामाटात आगमन होतंय। सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याही घरी आज गणपती बाप्पा विराजमान झाले। यावेळी वळसे पाटील यांचं संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं। हे राज्य सुखात राहावं यासाठी परमेश्वरानं सर्वांना सद्बुद्धी द्यावी अशी प्रार्थना वळसे पाटील यांनी केली आहे। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या पुण्यातील रखुमाई निवासस्थानी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात रुपाली चाकणकरांनी सहकुटुंब सहपरिवार बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।